दौलताबादचा अजिंक्य देवगिरी किल्ला, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, पितळखोरा लेणी, गौताळा या पर्यटन स्थळास तानाजी गळगुंडेची भटकंती। सैराट चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर प्रकाश झोतात आलेला परशाचा मित्र प्रदीप उर्फ लंगड्याची भूमिका गाजवणारा तानाजी गळगुंडे सध्या काय करतोय हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल। तर सैराट यशानंतर तानाजी गळगुंडेने 9 ते 10 चित्रपट केले असून आणखीही त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। ऐतिहासिक व पर्यटनाची आवड असलेला तानाजी संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भटकताना दिसत आहे। पायाच्या 8 शस्त्रक्रिया झालेल्या असताना सुद्धा तानाजीने 700 फूट उंच 750 पायऱ्या सर करत दौलताबादचा अजिंक्य देवगिरी किल्ल्यासह पितळखोरा येथील लेणीच्या 242 पायऱ्या सर करत पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेतला। याचबरोबर वेरूळ येथील अहिल्यादेवी तीर्थकुंड, 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, गौताळा अभयारण्य या स्थळांनाही त्याने भेट दिल्या। यापूर्वी अवलिया व पर्यटनप्रेमी असलेला तानाजी याने कळसुबाई शिखरही सर केले आहे। दौलताबाद येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या आलेल्या सहलीतील विद्यार्थ्यांनी तानाजीस ओळखले व सैराट चित्रपटातील एक डायलॉग बोलण्याचा आग्रह धरला। त्यावेळी तानाजीने आपल्या जोरदार शैलीत परशा तिकडे आडची आली आहे बघ आडची या डायलॉगमुळे किल्ल्यातील परिसर दणाणून गेला। अनेकांना तानाजीसोबत सेल्फी व फोटोचा मोह आवरला नाही। दौलताबाद किल्ला व इतर पर्यटन स्थळाची दौलताबाद येथील गाईड जावेद शेख यांच्याकडून तानाजीने माहिती जाणून घेतली। खुलताबाद मधील तानाजीचे मित्र राजेश थोरात यांच्याकडे 3 दिवसाच्या मुक्कामानंतर तानाजी परतीच्या प्रवासात निघाला। 8 शस्त्रक्रिया झाल्यानंतर ही अवलिया तानाजीने दौलताबाद किल्ला, पितळखोरा लेणी सर केल्याने एक वेगळेच कौतुकास्पद असून या तानाजीस भटकताना म्हणणे काही वावगे ठरणार नाही। इंडिया न्यूज TV 24 करिता राजेश थोरात, खुलताबाद।